नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या दोन्ही योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, ही आनंदाचा क्षण आहे, हा आनंदाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. नेमकं काय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते मी सुरुवात करणारच आहे, परंतु त्याआधी आपल्याला हा जी-आर पाहायचा आहे. हा जी-आर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, 22 ऑगस्ट 2025 म्हणजेच आजच्याच रोजीचा हा जी-आर आहे. जी-आरमध्ये काय दिलेलं आहे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तुम्ही सविस्तर जी-आर पाहून घ्या. यामध्ये दिलेलं आहे, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. यामध्ये प्रस्तावना अशी आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेकरिता जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माही ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायची आहे. त्यासाठी सदरहू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, आता शासन निर्णय काय आहे ते देखील आपण थोडक्यात पाहणारच आहोत. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सन 2025-26 साठी जे निधीचं मंजुरीकरण करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असणार आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे यामध्ये खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही सर्व जी-आर पाहू शकता मित्रांनो. हा मी तक्ता वाचून दाखवला तरी तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे तुम्ही जी-आर आरामशीर पाहून घ्या मित्रांनो. सर्व जी-आरमध्ये माहिती दिलेली आहे. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.